तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। चक्षुर्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। ब्रह्मचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषितोऽसकलश्रेयसाम्प्रवर्तकं धर्मसम्बन्धकं विजीवमना प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार्यप्रतिज्ञामधेयम् अस्य मूलग्रन्थकर्तारस्य श्रीवर्धदेवासुकृतकृता श्रीगन्धर्वदेवा तेषामुचोसारमासाद्य सकलकीर्त्याचार्येण विरचितमिदं शास्त्रं सोत्तरसादान्तया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमोगणी मंगलम कुंदकुंडाभ्यो जैनदर्मोऽस्तमंगलम सर्वमंगलमंगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतुशासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरं श्रीमन्तं मुक्तिवर्तारं वृषभं वृषणायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे अनन्तगुणार्णवं ज्ञानाचारफलप्राप्तां नरहत्सिद्धत्रियोगिनां नत्वा वश्येष्ठदाज्ञानां चारं विश्वाग्रदीपकम्। पंच परमेष्ठी भगवान की जय हो। अहिंसामय विश्व धर्म की जय हो। सिद्धांत शास्त्र की जय हो। चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की जय हो। संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की जय हो। शांत मुक्ति वसल रत्नाकराचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की जय हो। 3 करोड़ महामुनिराजों की जय हो। आचार्य भगवंत सकल कीर्तिमान विराज मुळाच्या प्रतिज्ञामान ग्रंथामध्ये 6व्या अधिकारामध्ये अंतरंग आणि बहिरंग तप याची चर्चा करत असताना वयोक्तीचं स्वरूप अंतरंग तपांतर्गत वयोक्तीचं स्वरूप या ठिकाणी सांगत आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की जे अशोक ध्यानाला नाश करण्यासाठी आणि श्रेष्ठ ध्यानाची बुद्धी करण्यासाठी जे मुनी महाराजांच्या रूपात बुद्ध मुनी प्रवर्तक आणि गंधर्वादी महामुनी तथा बालमुनी किंवा वृद्ध मुनी हे ज्या वेळेला आजारांना आदी अन्य प्रकारे व्याकुल झालेले असतात त्या सर्वांना आहार दान देणं औषध देणं अति रत्नत्रयाला पोषक असणाऱ्या अनेक गोष्टींची वैयावृत्ती करून अनेक प्रकारचे वैयावृत्ती करून त्यांच्या रत्नत्रयामध्ये त्यांना वृद्धी होईल अशा प्रकारची सेवा करणं त्यांना सहयोग करणं त्याला वैयावृत्ती असं म्हणतात। 10 प्रकारच्या मुनींचं जे स्वरूप आहे ते मुनींचं स्वरूप आणि 10 प्रकारची वैयावृत्तीचं स्वरूप त्या ठिकाणी आज आचार्य भगवंत आपल्याकडे सांगणार। षट्त्रिंशत् गुण पंचाचार रान्विता सूर्योद्भूता पाटका सर्वपूर्वांगा पारगा पाटनोद्यता सिद्धांत शिक्षणोद्युक्ता सर्वतो भद्र घोरादि तपश्च तपस्विना सिद्धांत शिक्षणोद्युक्ता शिक्षका मुक्ति मार्गगा रुजाति व्याप्त सर्वांगा ग्लानागत गुणाश्च्युता सममायो गणोभ्यर्चो बालबुद्धादि योगिनां
आचार्यस्य च शिष्यस्य स्वाम्नाय कुलमुत्तमम् पुरुषादिश्रमणानां निभवः सप्तश्चतुर्विधः त्रिकालयोगदातार साधवो मुक्तिसाधकः आचार्य साधु संगानां प्रियो मनोज्ञ अनिशां दश वेदानां रोगक्लेशाधिकारणे संजाते सति कर्तव्यं क्रियावृत्तं दशात्मकम् आचार्य महाराज जो आचार्यों के 36 गुण और पंचाचारों का पालन करते हैं उनको उत्कृष्ट आचार्य कहते हैं। जी 36 मूलगुण आहेत आचार्यांची, जी 36 मूलगुण आणि पंचाचार ज्या दोन्हीचं जे पालन करतात त्यांना उत्कृष्ट आचार्य महाराज मानायचे। जो 11 अंग 14 पूर्व के पारगामी तथा शिष्यों के पढ़ाने में सदा तत्पर रहते हैं उनको उपाध्याय कहते हैं। 11 अंगणी 14 पूर्व या द्वादशांगाच्या ज्ञानामध्ये जे पारंगत आहे आणि गुरूंच्या आशीर्वादाने आदेशाने जी शिष्यांच्या किंवा चतुर्विध संघाला शिकवण्यासाठी तत्पर असतात, सक्षम असतात, त्यांना उपाध्याय असं म्हणतात। पण हे उत्कृष्टतेचं लक्षण ज्यावेळी धवलाचा स्वाध्याय चालू होता त्या धवला ग्रंथामध्ये सुरुवातीला एक विषय आला की आचार्य भगवंतांच्या अपेक्षेने पूर्वाचार्यांच्या अपेक्षेने त्या पंचम काळामध्ये ज्या काळामध्ये जे मुनी महाराज असणार त्या काळामध्ये जेवढे काही ग्रंथ आहेत उपस्थित त्या उपस्थित सर्व ग्रंथांचा आणि तत्संबंधी चारी अनुयोगांचा एक उत्कृष्ट ज्ञान असणं ते पंचम काळातलं वर्तमानमधलं उपाध्याय परमिष्ठीचं लक्षण असं 14 अंगाने 11 अंगाने 14 पूर्व हे काय पंचम काळात ज्ञान असणार 28व्या 21व्या मग वर्तमानमध्ये उपाध्याय नसतातच असं माझी समजूतच होती। त्यामुळे आम्ही त्या गोष्टीला फार विचार करत नव्हतो। पण धवला वाचत असताना धवला ग्रंथाचं धवलाजीचं स्वाध्याय होत असताना त्या ठिकाणी कसा उल्लेख आला की त्या काळामध्ये त्या काळामध्ये जे जे ग्रंथ आहेत आणि जी उपलब्ध सगळी शास्त्र आहे त्याचा त्या सर्वांचा एक उत्कृष्टतेनं चांगल्या पद्धतीनं ज्याच्याकडे अध्ययन असेल ज्ञान असेल आणि जे गुरूंचा विश्वासानं आदेशानं चतुर्विध संघाला चारी अनुयोगाचं व्यवस्थित ज्ञान देण्यासाठी जे सक्षम असतात त्या संघातील उपाध्याय असायला काय अडचण नाही असं शास्त्रामध्ये आलेलं आहे। जो सर्वतोभद्र आदि घोर तपस्यन करते उनको तपस्वी कहते। सर्वतोभद्र एक तपस्या एक साधना आहे। जसे सिंह निष्क्रिय व्रत, चंद्र कवल कवल चंद्र आहार आदी वेगवेगळे प्रकारचे जे मोठे मोठे व्रत आहेत नियम आहेत तपस्या आहेत त्या सगळ्या प्रकारची तपस्या करण्यासाठी घोर तपस्या करतात त्यांना तपस्वी असं म्हणतात। जो सिद्धांत शास्त्रों के पढ़ने में तत्पर है और मोक्ष मार्ग में लगे हुए उनको
जे सिद्धांत शास्त्र वाचण्यामध्ये तत्पर आहे आणि मोक्ष मार्गामध्ये लागलेले आहे त्यांना शेष असं म्हणतात। सिद्धांत ग्रंथ म्हणजे आगम ग्रंथ, दौलाची दीर्घ, जे जिनका शरीर किसी रोग से रोगी शिष्यांची परंपरा आहे त्याला कुल म्हणतात। जसं आचार्य शांतीसागर महाराजांच्या संघात आता परंपरागत तसं बघायला गेलं तर आचार्य वर्धमान साहेबांचे पंचमपट्टाचार्य आहेत तेच आहे, तर बाकीचे कोण काय म्हणतात त्याच्याशी काय फार संबंध नाही, पण मूळ काय आहे? आज आचार्य सन्मती सागर स्तोत्र सागर महाराजांच्या सन्मती सागर महाराजांनी आचार्य शीतल सागर महाराज वर्धमान सागर महाराजांना दोघांना ह्याच पोथीमध्ये आचार्यपद दिलं। नंतर आम्हाला चतुर्विध संघ समाज या सगळ्यांनी म्हणून दिलं। उद्या मी मूळ संघाचा आचार्य म्हणून चालणार। आचार्य भगवंतांनी ज्यांना संस्कार केलेले असतात किंवा ज्यांना आचार्य भगवंतांनी समाधीच्या अगोदर पत्र लिहून किंवा आदेशात्मक किंवा स्वतः संस्कार करून आचार्य पदाचा त्याग करून जी पद दिलेली असतात ती मूळ परंपरा या ठिकाणी मानली जाते। नंतर मग कोणत्या संघटना बाहेर जाते, आचार्य त्यांना समाज करतोय किंवा मग त्यांची संघातली शिष्यांची परंपरा ही अशी परंपरा कधी होत। आचार्य शांतीसागर महाराजांच्या वेळेला समाजाची तिथे कोण आचार्यच नव्हते आणि त्यावेळी आचार्य कोण नव्हते म्हणून ती आचार्य परंपरा चतुर्विध संघाने दिली। पण आता आपण 20व्या शतकात खंडित झालेली परंपरा चालू करून केली, ती परंपराच आपण मूळ मानतोय ना। मग त्या परंपरेत आता वास्तविक त्यांनी ती देख आता वर्तमानमध्ये वर्धमान सागर महाराज, मग आता त्याच परंपरेमध्ये ज्ञानसागर महाराजांनी शिवसागर महाराजांना होते, शिवसागर महाराजजी पद ज्ञानसागर महाराजांना शिवसागरने दीक्षा दिली आणि मग त्या ज्ञानसागरांना चतुर्विध संघानं आचार्यपद दिलं आणि ते पद मग आता आचार्य श्री विद्यासागरजी महाराज, आता आचार्य श्री स्वामी सागरजी महाराज असे चालत आलं। पण जे कंटिन्यूस शांतीसागर महाराजांनी कोणाला दिलं, त्यांनी कोणाला पीरसागर, त्यांनी कोणाला दिलं शिवसागर, त्यांनी कोणाला दिलं अजित धर्मसागर, त्यांनी कोणाला दिलं अजित सागर, असं काय असेल ती जी परंपरा ती परंपराच मुला ती आता कोणाविषयी आहे? आचार्य वर्धमान सागर महाराज त्यांच्याकडे। तर म्हणून आपण ते याचा अर्थ आपण काय आचार्य नाही की आपण मुनी नाही असं नाही, पण विनाकारण उरता अट्टास त्याच्यात मीच खराय म्हणून विनाकारण समाजामध्ये नाही
वास्तविक जे सत्य आहे ते सत्य स्वीकारून पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मात्र मी पण आचार्यच आहे म्हणून मी म्हणायचं काय, मी पण सन्मती जागरणचा शिष्य आहे. पण आम्ही काय सन्मती जागरणच्या म्हणजे त्यांच्या हातून आम्हाला संस्कार, त्यांच्या आदेशातून संस्कार झाले असते तर मूळ याचा तुम्ही संघटना आचार्य नाही असा नाही, पण जी तो कुल म्हणून सांगा त्याचं विश्लेषण मी सांगा आणि जे वास्तविक आहे ते सत्य स्वीकार पुढे जायला पाहिजे. म्हणून शांती जागर महाराजांच्या परंपरेमध्ये आता आचार्य वर्धमान सागर महाराज, आचार्य विद्यासागर महाराजांनी आचार्य समय सागर महाराजांना आचार्य पदाच्या देण्याची सूचना दिली. आमच्या आचार्य सन्मती सागरांनी शीतल सागरजींनी वर्धमान सागर महाराजांना हितच पोथीमध्ये आचार्य पद स्वतः संस्कारित केले. म्हणून हे मूळ कुल म्हणून जे बघितलं जाते संघ परंपरेमध्ये आचार्य सन्मती सागरजींना आचार्य स्थूल सागर महाराजांनी दिलं. आचार्य स्थूल सागर महाराजांना ते आदि सागर शिकवायला दिलं. हे जे आहे हे भले बाजूला जातं म्हणजे घर जसं बाजूला जातो तसं मोठा सण झालं एक एक साधू बाजूला झाले त्यांना ते आचार्य झाले, पण ही मूळ परंपरा असं आपण सगळ्यांनी व्यवस्थित समजावून घेऊन जे सत्य आहे ते स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. सत्य स्वीकारणारा सम्यक दृष्टी असतो. माझं ते सत्य म्हणून हट्टाला पडणारा कधी सम्यक दृष्टी असत नाही. म्हणून याला कुल म्हणायचं. परत ऋषी, मुनि, यति और अनगा इन चारों प्रकार के मुनियों के समुदाय को संघ कहते. जे ऋषी, मुनी, यति, अनगा चार प्रकारचे मुनी, या मुनींच्या संघाला काय समुदायाला संघ समजतो. जो मुनि त्रिकाल योग धारण करते हैं और मोक्ष की सिद्धि में लगे रहते हैं उनको साधु कहते. तिन्ही वेळेला सकाळ, दुपार, संध्याकाळ असं घ्या किंवा पावसाळा, उन्हाळा, शीतकाळ, ग्रीष्मकाळ आणि वर्षाकाळ या सगळ्यांच्या मध्ये योग धारण करून एक मोठ्या प्रकारची तपस्या करतात आणि मोक्षाच्या सिद्धीसाठी उत्साही सदैव असतात. त्यांना साधू म्हणायचं. साधना करतात ते साधू. जो मुनि, जो आचार्य, साधु और संघ को प्रिय हो उनको उत्तम मनोज्ञ कहते. जे आचार्य, साधू आणि संघ या सगळ्यांच्या मध्ये ज्या सगळ्यांना प्रिय असतात, उत्तम असतात, त्यांना काय म्हणायचं? मनोज्ञ. साधू परमेश्वरना काळ्या रंगाचं प्रतीक काय ते? काळा रंग त्यांचं प्रतीक का मानलं? ते काय माझ्या वाचण्यात आलं नाही त्यामुळे मी त्याच्याबद्दल काय विश्लेषण करू शकतो. आता मोबाईलमध्ये सांगत होते नाही, सांगत असतील, कोण सांगितले असतील, त्यांच्या वाचण्यात काय आलं असेल तर आपल्याकडून ते आगम प्रमाण, शास्त्र, आचार्यांचं नाव, पूर्वाचार्यांचं नाव आगम प्रमाण देत असतील आणि दिले असतील तर ते आम्ही बघून त्याच्यावर काही स्वीकारायला अडचण नाही की साधूंना काळा रंग सांगितला. पण आम्ही जेवढे काही थोडेफार ग्रंथ वाचलोय त्याच्यात असं काही कुठं उल्लेख त्याचा आला नाही. जे सांगितले असतील त्या साधूंच्या वाचण्यात आला असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनी ते सांगितलं असतील ते आम्ही स्वीकारायला पाहिजे. ती विचारून घ्या किंवा त्याचे व्हिडिओ असतील तर मागून घे, त्याच्यावर चर्चा विचार करू. आता जसं आपण आचार्य विशुद्ध सागर महाराजांच्या संघामध्ये सुरत सागर महाराज, मुनिश्री सुरत सागर संघाचे व्यवस्थापन करायला ते प्रवर्तक पण आहे. पण मनोज्ञ म्हणजे आचार्यांच्या पासून संघातले सगळे साधू, सगळे भक्तगण, सगळे शिष्यगण, सगळीजण म्हणजे आम्हाला जे लक्षात आलं उदाहरण म्हणून द्यावं. दुसऱ्या संघात नाही तू हे आम्ही म्हणत नाही, जे आम्ही अनुभव घेतलो ते
तर ते सोडत सकत महाराज. तर असे मनोकी असतात. अशा प्रकारे 10 प्रकार के मुनी होते. हे किती प्रकारचे मुनी असतात? 10 प्रकारचे मुनी असतात. इनके लिए रोग क्लेश आदि का कारण आ जाने पर त्या 10 प्रकारच्या मुनी महाराजांना रोग क्लेश आदिचं कारण आल्यानंतर उन सब का वैयावृत्ति करना, सेवा शुश्रूषा करना 10 प्रकार का वैयावृत्ति कहते हैं. आणि 10 प्रकारच्या मुनीचं सेवा शुश्रूषा करणं ही 10 प्रकारची वैयावृत्ति मानली जाते. अनेक प्रकार की वैयावृत्ति करने की प्रेरणा. शुश्रूषा करणादिभिः धर्मोपदेश चौरभूपारि दुर्जनै सिंहादिचोपसर्गैश्च पीडितानां सुयोगिनां संग्रहानुग्रहैर्दानैः रक्षणे पालनादिभिः वैयावृत्यं विधातव्यं धर्मबुद्ध्या समाधये. आचार्य वर्धमान सागर जे आहेत का पंचम भट्टाचार्य त्यांच्या गुरूंच्या बद्दल एक ऐकून आम्हाला धर्मसागर महाराजांच्या बद्दल त्यांच्या विहारात त्यांच्या आयुष्यात त्यांनी शास्त्राची बॅगच कधी घेतली. की आपल्याकडे कसं धर्मध्यान किंवा आचार्य शीतलसागर महाराजांनी काढलेले पुस्तक किंवा बारकी आता गुटखा म्हणतो आपण छोटे पुस्तक निर्वेक सागर आणि निर्दोष सागरांनी ते महाराजांनी काढलेले वगैरे असे एक गुटखा हे घ्यायचं बारकं पुस्तक ती एक बारक्या पिशवीत घालायचं ते संकट चालणाऱ्याच्या काकला तेवढंच. आणि जिथं ज्या मंदिरात जातील तिथलं ग्रंथ पुस्तक घ्यायचं वाचायचं आणि पुढे जायचं. संकट कधी त्यांच्या शास्त्राची बॅग सुद्धा नव्हती. एवढं निष्ठुर जीवन त्या महाराजांनी जगले. आज आम्ही असू दे कोण असू दे 3-3, 4-4 बॅगा 5-5 बॅगा म्हणजे फार विचार करण्याची गोष्ट. म्हणजे पूर्वी साधूंनी किती कशा प्रकारची साधना केली. महाबल महाराजांच्याकडे पण असत नव्हतं. काय मी म्हणतोय महाबल महाराज आपल्या भागात फिरत होते त्यामुळे कथा गोष्टी सांगितलं तर चालत होतं. तिकडं उत्तरेत असं फिरून चालणार नाही म्हणून त्यांना भोले बाबा म्हणून असं भोले बाबा काय म्हणून धर्मसागरजी महाराजांना संबोधलं जातं. आणि हे काय अगदी काय तर 200-400 वर्षापूर्वीची गोष्ट नव्हती. ही 25-30-40 वर्षापूर्वीच्या 40-45 वर्षाच्या पूर्वीच्या गोष्टी. म्हणजे करायचं म्हटलं तर आपण सगळं करू शकतो पण आपल्याला ते फक्त काय पाहिजे आपल्याकडे धाडस आणि आपण ते अंतरंगातनं स्वीकारलं पाहिजे. करायचं म्हटलं तर फार कठीण काही म्हणजे
वर्तमानमध्ये सगळं लागतंय असं काही नाही. आपण धाडस करायला पाहिजे. आपण जर लोकेशन आणि या सगळ्यातनं जरा बाजूला झालो किंवा जो एक ग्रंथ वाचायला लागलो तो एक ग्रंथ आणि भक्तीचे ग्रंथ एक 2-3 पुस्तक झाले शास्त्र झाले विषय समजतो. पण आपण विनाकारण बॅगा भरून सगळं घेऊन फिरत बसतोय आणि आपल्याला पण त्रास आणि श्रावकांना पण आणि त्याची व्यवस्था करायला परत आणि डबल नियोजन. म्हणजे असे सुद्धा साधू वर्तमानामध्ये होऊन गेले. अनेक ते कोण सुमित्र सुविंदे सागर सुवंदे काय सुवंदे सागर त्यांनी तर वयावरतीच करून घे वयावरतीच नाही आणि त्यांच्याकडे पण बॅगा बिगा असं काय फार मोठं काय वयावरती त्यांना असं करतच नाही. आणि एक दिवसात 30-40 किलोमीटर विहार करतो. जे आहेत साधू असं काही नेतच नाही. आपण फक्त आम्हीच सगळं आता आपल्या संघात सुख सागर महाराज ज्याचा सर्व गोळा चातुर्मास करायला लागले 75-76 वय आहे. पावसाळ्यात बाहेर सामायिक उन्हात उन्हात 2-2 तास सामायिक छतावर करायचो करू शकतो. मनाचं धाडस आणि थोडं स्थैर्य आलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अशा मुलींची वास्तविक सेवा करायची. आमच्यासारख्या 100 साधूंची करणं आणि तसल्यासारख्याच्या 1-2 सेवा करणं हे कधी पण समान आहे. कारण एवढं वय असून पुन्हा 2-2 तास मे महिन्यातले 3 व्हिडिओ त्यांचे फोटो सगळं करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं दीक्षा घेतल्यापासून अजून बोलले म्हणजे मग हा उलट असल्या साधूंची त्यांनी वयावरती करून घेतली हा भाग वेगळा. पण आपले भाव असल्या साधूंच्या प्रती आपण समर्पित असणं फार गरजेचं आहे. जो मुनी कंकरेले व ऊंचे नीचे मार्ग में चलने के कारण खेद चिन्ह हो रहे अथवा जो किसी चोर व राजा व शत्रु व दुष्ट अथवा सिंह आदि के उपसर्ग से अत्यंत दुखी हो रहे ऐसे मुनियों के पांव दबाना, सेवा शुश्रूषा करना, उनको धर्मोपदेशन देना, उनकी विष्ठा मूत्र कफ आदि हटाना, उनको अपने पास रखना, उनका अनुग्रह करना, उनकी रक्षा करना, आवश्यकता अनुसार उनको उपकरण देना, उनके निर्वाह का प्रबंध कर देना आदि अनेक प्रकार का वयोवृत्त चतुर पुरुषों को ध्यान की प्राप्ति के लिए केवळ धर्म बुद्धी से सदा करते रहना चाहिए. हे मुनी महाराजांच्यासाठी जे आपल्यासाठी जे तरुण मुनी महाराज असतात ते तरुण मुनी महाराज किंवा निरोगी मुनी महाराज असतात त्या मुनी महाराजांनी असं कंकरी म्हणजे अत्यंत खराब रस्त्याच्या मार्गावरून जर उंच टेकड अशातून म्हणजे ज्या रस्ता प्रतिकूल रस्ता आहे अशा मार्गावरून जे साधू चालून आले असतात पाय वगैरे छिन्न भिन्न झाले असतात अशा साधूंची किंवा चोरांच्याकडून दुष्ट माणसांच्याकडून राजांच्याकडून सिंह आदी क्रियांच्याकडून ज्यांचा उपसर्ग झालेला असतो अशा साधू संतांची किंवा अशा साधू संतांना पाय दाबणे त्यांची सेवा शुश्रूषा करणे धर्मोपदेश शब्द वापरलाय म्हणून हा विषय श्रावकांच्यासाठी हा विषय साधूंच्यासाठी धर्मोपदेश पूर्वीच्या आचार्यांनी किंवा मुनी महाराजांचे एखादं उदाहरण देऊन त्यांच्या तुमची किती तुम्ही पण धन्य त्यांनी चतुर्थ काळात असं करत होते तुम्ही तर पंचम काळात अशी साधना करत आहात जी त्यांना उत्साह त्यांचं कौतुक करणे त्यांना त्यांची मल मूत्र विष्ठा कप आदी जर या परिस्थितीमुळे त्यांनी केली असती तर त्यांना दूर करणं आधी त्यांच्यावर अनुग्रह करणं त्यांची रक्षा करणं त्यांच्या आवश्यकतेनुसार औषध किंवा पिंची कमंडल आदी काय असेल ते त्यांना उपकरण देणं त्यांचा
निर्वाह प्रबंध करणं आणि म्हणजे पुढे जाणार असतील, पुढे विहार करणार असतील तर त्यांच्या व्यवस्था बघा, ते व्यवस्था करा म्हणून साधूंना सांगितलं. आणि श्रावक व्यवस्था करत असतील तर काही वेळा आम्ही आपल्या विचाराचे विरुद्ध असतील तर असल्याचं करू नका, आम्ही साधू लोक सांगतो. किती आपण आगमाच्या विपरीत विचारामध्ये आपण चाललोय. अनेक प्रकारच्या अशा वयावरती चतुर्पुरुषांना ध्यानाच्या प्राप्तीसाठी केली पाहिजे आणि ती केवळ धर्मबुद्धीनंच केली पाहिजे, अन्य कोणतं प्रलोभन असतं का मग? आता आपल्या वर्धमान सागर महाराजांचा संघ गेला, सगळ्यात वयोवृद्ध साधूंना घेऊन जायचं चेष्टा आहे का? जी आचार्य वर्धमान सागर महाराजांचे विहारात जे श्रावक चौका घेऊन गेले, जे श्रावक चालत गेले किंवा ज्यांनी व्यवस्था केली, खरोखर इतकी साथीशी पुण्य मिळवली असते. हो सगळे सगळ्यात त्याच्यात तरुण म्हणजे सिद्धांत सागर असते. त्यांच्यात आता पहिलं तेच आचार्य वर्धमान सागर महाराजांच्या सगळ्यात तरुण म्हणजे कोण असतील? सिद्धांत सागर. नंतर विद्यासागर महाराजांच्या बरोबर साधू गेले, त्याच्यात ठीक आहे, पण बऱ्यापैकी तरुण तर होते. त्याच्यात सुखसागर तेवढे थोडं वयोवृद्ध होते, पण यांच्यात सगळेच तसे. आणि रोज तेवढंच 5-7 किलोमीटर सकाळी 5-7 किलोमीटर चालायचं नियोजन असतं. त्यांनी 18, 19, 20 किलोमीटर गेले सोडा असल्या उन्हात करत. पण ही खरी साधना. आमच्या लोकांना धर्म आणि कर्तव्यातला फरकच कळतो. आपल्या गावात ज्यावेळी साधू येतात आणि आपण त्यांची चौका सेवा करतोय, हे काही धर्मध्यान नव्हे, हे कर्तव्य आहे. आपल्या गावात आल्यानंतर आपण करणं काय? कर्तव्य. आणि जिथं समाज नाही अशा ठिकाणी, आता श्रवणबेळगोळा समाज नाही, शिखरजीला समाज नाही, कुंतलगिरीला समाज नाही, आणि आता अशा ठिकाणी कुंतलगिरीला 9-10 महाराजांचा 10-11 महाराजांचा संघ आहे. 25-26 महाराजची श्रवणबेळगोळ आहे. शिखरजी तर शेकडो साधू आहे. वास्तविक अशा क्षेत्रावर साधू असतात जिथं समाज नाही, आणि विशेषतः वयोवृद्ध साधू किंवा एखादी समाधीची साधना चालू असते, अशा ठिकाणी जाऊन चौका करणं, अशा ठिकाणी जाऊन साधूंना आहार देणं, औषधदान देणं, त्यांची वयोवृत्ती करणं, त्यांची सेवा करणं, गावात साधू असल्यानंतर 4 महिने करणं आणि अशा ठिकाणी जाऊन 4 दिवस करणं, ह्याची समानता बरोबरी करता येत नाही. पण आज एवढी म्हणजे आपल्या विचारात वैचारिक पातळी एवढी बदलली. आता पोथीत आमचा चातुर्मास चालू आहे. आता पोथीतली 4 श्रवण, आता एक चौका पोथीचं बहुतेक श्रवण कायम आहे. आणि हे आहे, आता आम्ही म्हणायचं काय, गावात महाराज असताना काय काम आहे तिकडं, गावातले महाराज नाहीत काय? उलट आम्ही प्रेरणा दिली पाहिजे की इथं माझ्यासाठी काम करणारी 600 घर आहेत, आम्हाला 5-6 जणांना सांभाळणारी 500 घर आहेत, 600 घर आहेत, पण तिथं समाज नाही. क्षेत्रावर साधू धर्मध्यान करण्यासाठी गेले, साधना करण्यासाठी गेले. अशा ठिकाणी जायला पाहिजे, गेलं पाहिजे, करायला पाहिजे. हे वयोवृत्तीचं फळ फार मोठं आहे. पण आमच्या साधूंची मनं एवढी संकुचित झाली वर्तमानमध्ये, एवढे परिणामांची विचित्रता झाली, काय सांगायचं तुम्हाला? जिथं समाज समजा, आता हा मोठ्या संघाचा चातुर्मास जर एखाद्या समाजाच्या ठिकाणी चालला तर एखाद्या वेळेला गावातल्या महाराजांना सोडून तिथं जाणं म्हणजे 8-10 दिवसासाठी ठीक आहे, आपण चुकीचं म्हणायचा आपला अधिकार नाही, पण समजावून घेऊ की आपण असं म्हणा आहे की तिथं समाज गावात आलेले साधूंना सोडून तिकडे कुठं जातात असं.
पण जिथं समाज नाही अशा ठिकाणी पण आपण जर ही संकुचित कृती करायला लागलो तर चुकीचं आहे। आणि जिथं समाज आहे आपण 1-2 चाललोय 10वी चौकीला लागले आणि उगाच मोठेपणासाठी एखाद्या आपल्या भक्तांच्या गावात साधू असतील तर उगाच निरोप देऊन या तुम्ही पण या असं म्हणणं ही संकुचित वृत्ती पण चांगली नाही। म्हणून साधूंनी सगळ्यात महत्वाची वयोवृत्ती जी आहे, आम्ही साधूंनी तर प्राधान्याने वयोवृद्ध साधूंना, आजारी साधूंना, क्षीण साधूंना अशी दिली पाहिजे। आणि श्रावकांनी सुद्धा हे समजावून घेऊन धर्म केला पाहिजे। आज आमच्यासारख्या तरुण साधूंच्या बरोबर 5-5, 10-10, 20-20 पोरं असतात, श्रावक असतात, समाज असतात आणि खरंच ज्यांना गरज आहे वयोवृद्ध साधूंना त्यांच्याबरोबर 1-2 पण असतात। ही समाजानं पण उलट शास्त्र सांगतंय दिगंबर मुनी महाराजांच्या सोबत 27 किलोमीटर जर विहार केलं, किती 27 किलोमीटर जर विहार केला तर एक शिखरजीची वंदना केलेलं पुण्य लागतं। एक शिखरजीची वंदना नुसता महाराजांच्या बरोबर आपण चाललो कमंडली घेऊन चाललो होतो एवढं पुण्य विहारामध्ये, पण वेळ कुणाला आहे, भक्ती कुणाला, इच्छा कुणाला, श्रद्धा कुणाला। आम्हाला उपकार केले उपकार केले साधूंची सेवा म्हणजे आम्ही त्यांच्यावरच उपकार करतोय। आम्ही असं म्हणत नाही की वयोवृत्तीची संधी आम्हाला साधूंनी दिली त्यांनी आमच्यावर उपकार केला, आम्ही चौकात विहार करू एखादी उपकरण दान देऊ आम्ही साधूंच्यावरच कोणतं उपकार केल्याची भूमिका आज आपल्या श्रावकांच्या समाजात चाललेली पण नाही लक्षात अत्यंत आपण समजावून घेतलं पाहिजे। आपल्या घरातल्या मुलांना पुरुषांना आपण सांगितलं पाहिजे तुम्ही महिला असेल तर हरिकांच्यावर तुम्ही विहार करत गेलं पाहिजे। हे संसार प्रपंच नोकरी व्यापार हे काय लागले साधू काही रोज आपल्या गावाकडे येत नाही आणि रोज विहार करत नाही, त्यामुळं अशावर आणि तुमच्या मुख्य 7 प्रकारचं जे दान कुठल्या 7 ठिकाणी दान दिल्यानंतर 700 पुण्यानी कर्माची निर्जरा होते पाप कर्माची, त्या 7 दानामध्ये एक दान मुनी महाराजांच्या संघाला सिद्ध क्षेत्राची यात्रा घडवण्याचं पुण्य हे शाश्वत पुण्य आहे। सिद्ध क्षेत्राची यात्रा वयोवृत्तीपूर्वक करून घेणं। आम्हाला 2 वर्षापूर्वी ते राजेंद्र डोणी आणि परिवार यांनी कुंतलगिरीची सिद्ध क्षेत्राची यात्रा घडवली। येताना ते क्षेत्रवाले संतोष काकातील व्यवस्था केली। आता आमच्याकडे मनोज जनते रवी जनते परिवार आहे, कधी समेत शिखरजीची यात्रा करायला तुम्ही आचार्य सूचना सांगा, आम्हाला आशीर्वाद द्या सेवा करायची। आम्ही सहपरिवार टिकपुर्ली गावाले सगळे मिळून तुमची किती घर आहेत 20-22 घर, जैन समाजाची घर किती 20-22, संपूर्ण अन्य समाजाचा प्रभाव म्हणजे अन्य बहुजन समाज तिथे जास्त आहे, पण 1 वर्ष लागू दे 2 वर्ष लागू दे आम्ही तुमचा विहार आमचा परिवार आमचे गाववाले सगळ्यांना घेऊन आम्ही तिथे यात्रा करतो। परवा बापू काका इंद्रजित येते म्हटले नुसता तुम्ही तयार व्हा, महाराज तुमची मानसिकता करा शिखरजीच्या यात्रेची, आम्ही सगळे श्रीमंतर काका होते आम्ही दोघं चौघं सगळ्या नातेपुतीतल्या श्रावकांच्या सहयोगाने किंवा आम्ही वैयक्तिक एक परिवार तुमचं शिखरजीचं विहार करत सिद्ध क्षेत्र त्याच्या शाश्वत सिद्ध क्षेत्राची यात्रा करणं आणि साधूंना घेऊन करणं, साधूंची सेवा करत आहारदान औषध देऊन करणं। इकडे शिखरजीच्या डोंगरा एवढं सोनं दान दिल्यावर जेवढं पुण्य लागत नाही तेवढी शाश्वत सिद्ध क्षेत्राची
यात्रा करणं पुण्य आणि त्याला वयावरती म्हणतात आणि ती आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे, हे अंतर्गत केलं पाहिजे. ही एक लोक 10, 20, 30, 40 लाख रुपये खर्चून ही यात्रा करायला तयार आहे. सोबत एक जोडी परिवारातले सदस्य लोक सेवा करतात. आम्हाला 1-2 दिवसासाठी 10-20 किलोमीटर साधूंना सोडायची आणि विहार करायची आमची भावना होत नाही. मग आपण कसं आपल्याला निरोगी शरीर, कामदेवासारखं सुंदर शरीर, वज्र उशरणारा सरळ शरीर कसं नाही? जे मोक्षाला जाण्यासाठी निमित्त असणारं वज्र उशरणारा शरीर आहे, त्या शरीराची प्राप्ती, त्याचा बंद, वज्र उशरणारा शरीराचा बंद व्हायचा असेल तर फक्त 2च निमित्त आहे. सगळ्यात मोठं निमित्त आहे ती वैयावृत्ती, देवपूजा आणि गुरुप्राप्ती. हे 2च, भगवंतांचा अभिषेक, पूजा, त्यांची. आता भगवंतांची काय सेवा करायची आहे, भगवंतांची वैयावृत्ती काय करायचं आहे? भगवंतांचा अभिषेक करणे, त्याची प्रतिमा स्वच्छ करणे, ते मंदिर स्वच्छ ठेवणे. हे वास्तविक तुम्ही छत्रत्रय, चवर, हे आधी सगळं दान देतोय, हे वैयावृत्तीच आहे भगवंतांची. कारण त्यांचं परिकर हे सगळं त्यांना करायचं. आणि मुनी महाराजांची वैयावृत्ती म्हणजे त्यांच्या सगळ्याची सेवा करणं. आणि 2च वज्र वृषभ नाराच्या संहननाला निमित्त आहे. आणि त्याच्याशिवाय स्त्रीनी चढू शकत नाही, शपथ स्त्रीनी चढू शकत नाही. शपथ स्त्रीनी शुक्ल ध्यान लावल्याशिवाय शपथ स्त्रीनी चढत नाही. शपथ स्त्रीनी चढल्याशिवाय केवळ ज्ञान होत नाही, केवळ ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष होत नाही. आणि हे सगळं पाहिजे, पण मी सेवा करणार, मला 10 मिनिटं भगवंतांचा अभिषेक करायला वेळ नाही, सगळं वळत नाही. उभा राहायला येत नाही, हे उशीर. शेतात 2-2, 4-4 तास पाणी पाजून राडी तिकडं पाय, तिकडला पाय, इकडं काढताना उभा राहायला लागते. भगवंतांचं पूजा करताना पाय दुखते. महाराजांना असे आहेत की नाही बोलले मामा, काही लोक असतात की नाही, ऐकू येत नाही, असलं काय ऐकू येत नाही. महाराजांना हात द्यायच्या वेळेला उभं राहायचं होत नाही. ह्या सगळ्या कारणं आहेत. पण ह्याच्याशिवाय श्रावक धर्माचं तर पहिलं फाउंडेशनच देवपूजा आणि ग्रुप असते. म्हणून साधूंना सुद्धा सल्लेखनाचे एका आचार्य किंवा श्रेष्ठ मुनी महाराजांच्या, चिरकालिक मुनी महाराजांच्या वगैरे समाधीला 48 महाराजांचा संघ साधला. किती? अगदी सगळी व्यवस्था आहे. श्रावकांनी करायचीच नाही. श्रावकांनी फक्त व्यवस्था आणून द्यायची. हात दाबणे, पाय दाबणे, तेल लावणे, त्यांचा अंग पुसणे, त्यांना काढीला घेऊन जाणे, फक्त स्वयंपाक करणे आणि महाराजांच्या हातात घालणे, एवढंच श्रावकांनी करायचं. त्याचं शोधन विधन करणं सगळं मुनी महाराजांना, गेटवर उभं राहणं, गर्दी पूर्ण देणं, त्यांना वारा घालणं, त्यांची सगळी सेवासाठी 48 मुनी महाराज. ऐकायला काय कोथरीवाले? आता माताजींच्या वेळेला किमान तुम्ही कोथरीतल्या ज्या प्रतिमाधारी श्राविक आहेत, आम्ही तर शेवटचे 1 महिना अव्रती लोकांना माताजींना हातच लावले. प्रतिमाधारींच्या खंडाचा हात, प्रतिमाधारींच्या खंडात सेवा वृत्ती, सगळं तुम्ही इथले असणाऱ्या श्राविक प्रतिमाधारीचे आहात. तुम्ही स्वतःचं पुण्य समजून हे सगळं तुम्हाला भविष्यातलं रोग, कष्ट, दारिद्र्य सगळं नष्ट व्हायचं असेल तर तुम्ही इथं माताजींची वैयावृत्ती करायला, त्यांच्यापाशी वस्ती राहायला, रात्री तिथं त्यांच्यापाशी त्यांना सगळं धर्मध्यान करण्यासाठी, स्वाध्याय करायला, स्तोत्र मंत्र हे म्हणायला, त्यांची वैयावृत्ती करायला तुम्ही महाराजांना
प्रतिमाधारी आहोत. आम्हाला 2-2, 4-4 लोकांना रोज एक दिवस का विना माताजींच्या जवळ भक्ती म्हणायला, सेवा करायला, त्यांच्याजवळ झोपायला, या सगळ्या गोष्टी करायला आम्हाला तुम्ही संधी द्या, असं तुम्ही महाराजांना निवेदन केलं पाहिजे. आम्ही तुम्हाला आदेश द्यायचा नाही. आम्हाला काय आता सगळ्यात प्रतिमाधारी दीदी आम्हाला आवश्यक आहे तेवढी लोक आमच्याकडे आहेतच, पण तुमच्या गावात तुम्हाला संधी तुम्ही केव्हा मिळवणार ही वयोवृत्तीची संधी. जे प्रतिमाधारी श्रावक आहेत तुम्ही म्हटलं पाहिजे महाराजजी माताजींची समाधी चालू आहे, आम्ही काय त्यांना हात करू शकत नाही, आम्ही काय त्यांचं बाकी वयोवृत्ती करू शकत नाही, पण किमान आम्हाला माताजींच्या खोलीच्या, माताजींचं जिथं शयन कक्ष आहे, जिथं साधना करले त्याच्या बाहेर बसून आम्हाला भक्ती म्हणायला, आम्हाला चारी अनुयोगाचं स्वाध्याय करायला. शास्त्रात एक प्रमाण आहे, समाधी घेतलेल्या साधूंच्या चारी दिशेला बसून चारी अनुयोगांचं स्वाध्याय व्हायला पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे आम्हाला काही तर महाराज आहेत, अजून चातुर्मास झाल्यावर आमचे सगळे आचार्य महाराज येतील, त्या संघात असणारे साधू येतील, आरिका येतील, आम्हाला कमी आहे म्हणून आम्ही सांगायला नाही. तुम्ही लोक या संधीचा फायदा कवा घ्या. आणि आपल्या गावात आपल्या मंदिरात हे सगळं असताना तुम्हाला हे सगळं फार पुण्य, वयोवृत्तीचं तर एवढं पुण्य मिळवायची संधी वर्तमानमध्ये कोथळी ते कुंतलगिरी ते आणि श्रवणगड वर्तमानमध्ये तर बाकीच्या ठिकाणी आणि शेडबाळे, कारण शेडबाळ पण क्षेत्र आहे, तिथं पण महाराजांच्या सल्लेखनाने सगळे महाराज तिथं आहेत. आता वयोवृद्ध साधू ज्या त्या क्षेत्रावर आहेत आणि जिथं समाज नाही, ज्या साधूंची समाधी चालू आहे अशा ठिकाणी जाऊन 2-2, 4-4 दिवस आपल्या घर परिवाराचा त्याग करून आपल्या न्यायोपार्जित मिळवलेल्या पैशाचा, थोड्या आपल्या शरीराचा चांगल्या पद्धतीने तिथे उपयोग जे करून घेतील, या निदान समाधीच्या ठिकाणी जे आपलं समर्पण करतील ती लोक फार पुण्यवान, ती लोक फार कर्माची विचार करणार. पण ही वयोवृत्ती धर्म म्हणतात तिथल्या आमच्या साधूंना किती चांगली संधी मिळायला लागली सेवा करायची. या गोष्टी आपण समजावून घेऊन त्यांची वयोवृत्ती करून त्यांच्या चांगल्या पद्धतीने सेवा शुश्रूषा करणं फार गरजेचं आहे. पुन्हा वयोवृत्तीला स्वरूपात ते तपोज्ञान चारित्र ध्यानाध्ययन कर्मसु पुस्तकादि सुदानैश्च व्याख्या धर्मोपदेशनै यत्सायकरणं युक्तै साधर्मीणां विधीयते निराकांक्षतया सर्वं वैयावृत्तं तदुच्यते. ध्यान अध्ययन कर्मसु, ध्यान अध्ययन आदि जे सर्व कार्य आहे ते कार्य करण्यासाठी पुस्तक आदि सुदानैश्च व्याख्या धर्मोपदेश नाही. म्हणजे पुस्तकादी सगळे जे उपकरण यायचे आधीमध्ये त्या सगळ्यांना देऊन शास्त्रांची व्याख्या करणं, म्हणजे शास्त्र स्वाध्याय त्यांच्या आजूबाजूला करणं किंवा शास्त्र स्वाध्याय करणं, त्यांना सांगणं, धर्मोपदेश देणं. आपल्या मोठ्या लोकांनी साधूंनी
लहान साधूंना धर्मोपदेश देणं हे सुद्धा त्यांच्या आत्मेची वयोवृत्तीच आहे. मोठ्या साधूंना श्री होऊन झाले असतील, विहार करत असतील, सगळं आचार्य असतील का असतील, महाराज आपण शांत असा. आम्ही प्रतिक्रम म्हणून तुम्हाला दाखवतो, आम्ही स्वयंस्तोत्र म्हणून दाखवतो, आम्ही तुमच्यापाशी भक्ती म्हणतो. तुम्ही शांत ऐकत तुमचं तुम्ही चिंतन मनन करत बसा. तुम्ही तोंडानं म्हणून कष्ट करून घेऊ नका. असं आपण त्या लोकांची वयोवृत्ती केली पाहिजे. ही सुद्धा वयोवृत्ती आहे. तुम्ही लोकांना साधूंना तुम्ही लोकांनी शास्त्र देणं, ज्ञानदानाबरोबर वयोवृत्ती अभयदान सुद्धा येते. ही वयोवृत्ती पिंची कमंडल देणं ही साधूंची वयोवृत्ती आहे. औषध देणं वयोवृत्ती आहे. विहार करणं वयोवृत्ती आहे. याच्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. नुसता कार्यक्रम सोडून गर्दी करू काय? संकट काळी उपयोगाला येतो तो खरा मित्र. तसं समाज नसताना साधू दुःखी कष्टी म्हणजे आजारी असताना, त्यांना चालून परिश्रम होत असताना, अशा वेळेला साधूंची वयोवृत्ती करायला त्यांच्याकडे जाणं, त्यांची सेवा करणं ही खरी भक्ती आहे. हे खरं समर्पण आहे. त्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या आम्ही समजावून घ्यायला पाहिजे. तर मग काय उपयोग नाही. यत् सहाय्य करणं युक्तैः साधर्मिणा विद्यते. आणि साधर्म्य आपले जे बिंदू असतात, साधू मुनी हरिका, या सगळ्यांना आपण सहाय्य करणं हेच महत्वाचं आहे. निराकांक्षतया सर्व वैयक्तिक तदुच्यते. त्यांच्या कुठल्याही सहाय्याची अपेक्षा न घेता, त्यांच्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता आपण मदत करावी, तर त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. त्यांच्या सर्वांच्या अपेक्षेशिवाय, मदतीच्या शिवाय आपण त्यांना सेवा करणं, त्यांना सहाय्य करणं, त्यांना मदत करणं हीच वास्तविक वयोवृत्ती मानली जाते. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, तप, ध्यान, अध्ययन आदि साधर्मियों के कार्य के लिए पुस्तक आदि उपकरण को देना, शास्त्रों की व्याख्या करना, धर्मोपदेश देना तथा युक्तिपूर्वक भी साधर्मियों की सहायता करना तथा वह सहायता बिना किसी बदले की इच्छा के करना, सो सब वयोवृत्ती कहला. हा श्रावकांचं काय झालंय? पैसे किती पैसे सांगतात आणि चुका कळायला नेहमी तयार. बघा ते महाराज नोकरांना घेऊन चौकाला हार करून गेले. विहार करायला कमंडल गेला, त्यांच्यावर नोकर आहे. चौक्यात काम करायला त्यांना नोकर आहे. हे बोलून पाप मिळवण्यापेक्षा एक दोन दिवस वेळ काढून त्या महाराजांच्यावर जावं की विहारला. आम्ही विहार करणार नाही, आम्ही वयोवृत्ती करणार नाही, आणि दुसरे करायला लागले तर ते आम्हाला चालू. आम्ही जी साधूंना सवय लावलो की पैसे घ्या, काय करा, हे पैसे घ्या, तुमचं तुम्ही तुमची व्यवस्था बघा. हे साधूंना मार्ग दाखवणारे कोण आहे? साधू काय ते नोकरांना पैसे देतात, पगार द्यायला चोरी करून आणतात, त्यांच्या घरात पैसे आणतात. हे तुम्ही व्यवस्था करून घ्या म्हणून त्यांना दिलं कोण? मग त्याच्यापेक्षा तुम्ही महाराज काळजी करू नका, भोसे सुटलं की पंढरपूरपर्यंत समाज नाही, आम्ही तुमची वयोवृत्ती. तिथं आत्ता गुरुजी वरच्या गाथेमध्ये आलं की आम्ही साधू लोकांनी जर दुसऱ्या संघातले साधू आमच्यापाशी आले, दमून थकून आले,
तर त्यांची वैयक्तिक आम्ही करायलाच पाहिजे. पण ते पुढे जाणार असतील तर आम्ही सांगितलं पाहिजे पृथ्वीवाल्यांना तर जयसिंगपूर त्यांना सोडून येते. जर समजा इथून 50, 100, 200 किलोमीटर समाजच नाही तर आम्ही सांगितलं पाहिजे त्यांना सोडायला जावं, त्यांची व्यवस्था करा. हे साधूंनी तर उपदेश द्यायलाच पाहिजे आणि ती व्यवस्था करणं हे साधूचं कर्तव्य आहे. आम्ही नुसतं एक एक संघाला नावं ठेवत बसलो पण त्या संघातलं वास्तव्य नाव घेत नाही. काही जणांना वाईट वाटते पण चांगली गुन्हा सुद्धा फार आहेत. एक ह्या भागामध्ये एक परंपरेची 20 पंथी आमनाय परंपरेचे एक मोठे आचार्य महाराज आहेत. त्यांचं क्षेत्र आहे. ते महाराज असं आले त्यांच्या परंपरेतले ते कुठलेही उत्तरेतन महाराज होते त्या महाराजांना त्यांच्या संघाला बोलवायला त्यांची कमिटी जाते. तुम्ही उत्तरेतन आलाय, फार लांबून विहार करताय, आमच्या क्षेत्रावर या, अत्यंत निसर्गरम्य क्षेत्र आहे. आचार्य महाराजांनी तुम्हाला बोलवले आणि 15-20 दिवस विश्रांती घ्या. त्यांची सगळी सोय आहाराची औषधाची त्या क्षेत्रावर होती आणि परत त्या क्षेत्रावर जर ते पुढे जाणार असतील हे मुद्दाम मी सागर महाराजांच्या प्रसंगाला क्षेत्र करणं म्हणजे नुसता मूर्ती उभा करणं नव्हे. क्षेत्र करणं म्हणजे नुसता तिथं बिल्डिंग बांधणं नव्हे तर तिथे येणाऱ्या साधूंची यायच्या अगोदर किमान 2-3 दिवस पुढं किमान आता तुम्ही तिथं हसनपर्यंत समाज नाही, हसनपर्यंत जर एखाद्या साधूंची काय व्यवस्था नसेल किमान श्रवण बेळगोपर्यंत आपण त्यांची सेवा शुश्रूषा त्यांची व्यवस्था तुम्ही करतायच. पण ती भक्तीपूर्वक श्रद्धेपूर्वक आदरपूर्वक आपण केलो तर मग त्या क्षेत्राचं खरं क्षेत्र निर्माण करण्याचा उद्देश पूर्ण. मग केवळ मूर्त्या उभ्या केलो, मूर्त्या मोठ्या उभ्या केलो, 4-5 मंदिरं बांधलो कोट्यावधीचे. तिथे येणाऱ्या साधूंची सेवा शुश्रूषा करणं, त्यांना आणणं, त्यांना पुढं नेणं सगळं त्या आचार्य महाराजांनी त्याच्यासाठी पण करून सगळ्या महाराजांना चढवून दाखवा. चाललाय काय तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे काय काम करताय, तुम्हाला काय पाहिजे सगळी व्यवस्था करतात. इकडं आले इकडे जाणार आहे तर तुम्हाला काय पाहिजे सगळं द्यायचं. त्यामुळं त्यांचे शिष्य जरी नसले तर त्या परंपरेतले सगळे साधू त्यांना इतका आदरानं बघतात, इतक्या आदराची भूमिका देतात. ठीक आहे. आमच्याकडे मी एकदा गेलो तिथं मला म्हणले चंद्रभूष सागर महाराज बहुत परिश्रम करते हो, या क्षेत्र पर आ जाओ विश्राम करने के लिए, तुम्हें जैसी व्यवस्था चाहिए कोई का पाणी, बारिश का पाणी, तिथं बोरच्या पाण्याचा चौका होतो. तुला पाहिजे तसल्या चौक्याची शुद्ध व्यवस्था करतो आणि क्षेत्र तुमचं सगळ्यांचं आहे, या आणि तू विश्रांतीला जाऊ. किती करुणाभाव, किती वात्सल्य. आणि आम्ही मग परंपरा किंवा संतवाद हे सगळं विकल्प करून एखाद्या दुसऱ्या काही तर त्रुटी आणि एखाद्या दुसरे काही तर आपल्याकडे कमतरता बघायचं आपण आणि त्यांच्याबद्दल. पण इथं वैयक्ती हा गुण इतका महत्वाचा आहे. वैयक्ती विषयात वैयक्तीबद्दल बोललंच पाहिजे. ज्या साधूंच्या ज्या संघात ज्या क्षेत्रावर साधू संतांची वैयक्ती होते त्या वैयक्तीचं प्रकरण चालवत आम्ही त्यांच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. नाहीतर मग तिरस्कारपणा ठेवून का उपयोग. म्हणून ज्या साधूंच्या ज्या संघामध्ये ज्या लोकांच्या मध्ये ज्या गावामध्ये जी चांगली गुण आहे जी चांगली व्यवस्था आहे ते स्वीकारलंच पाहिजे. आचार्यश्री मजगाव बद्दल बोलतात, कर्नाटकात बेळगावचं मजगाव गाव, त्याच्याबद्दल जर कुठले साधू आचार्य असतील तर म्हणणार मजगाव मध्ये जाऊ का, तिथं पाणी एवढं शुद्ध आहे,
सेवा आहे चांगलं आहे. मी तिथे चातुर्मास करून आलो. अजून पण ती लोक इथं परवा क्रस्त आपल्याला पण आलती, पण त्यांना आत येता आलं नाही, घरटी होती भरपूर बाहेरच्या बाहेर. अशी काही गावं काही आहे पोथरी गाव, सगळे वरती लोक आहेत, चांगली लोक आहेत, येणारे साधूंचं आहारदान चांगला होतोय, स्वाध्याय करणारे लोक आहेत, स्वाध्याय होतोय. अजून दादा जरी गेले असले तरी काही गुरुजी वगैरे या समाजातल्या दृष्टीने त्या लोकांनी अजून ती परंपरा स्वाध्यायाची, येणाऱ्या साधूंना स्वाध्याय करवायची, किंवा त्या साधूंना स्वाध्यायासाठी पाहिजे असतील तर ग्रंथ त्यांच्या ठिकाणी येऊन देण्याची अजून ही सगळी वयोवृत्ती आहे. तुम्ही जे शास्त्र काढलाय, ग्रंथालय काढलाय, आणि त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून सगळ्या साधू संतांना शास्त्र पोचवण्याचं काम करताय, ही मोठी वयोवृत्ती म्हणून सांगितली. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करणं अत्यंत गरजेचं आहे, आणि तीच खरी वयोवृत्ती आहे. अजून काय वयोवृत्ती करण्याचं तुला सांगितलं. वैयावृत्त विधातृणां विचिकित्सा परीक्षया तीर्थंकरादि सत्पुण्यं यशस्व संगमान्यता रत्नत्रय विशुद्धिः प्रवचनस्य च जायते वत्सलत्वं तपोवृद्धि परोपकारवर्जित आचार्य पाठकादीनां वैयावृत्तेन संभवेत् धर्मज्ञानं मनस्वस्थं पीडा दुर्ध्याननाशनम् यशस्वसंगमान्यता रत्नत्रय विशुद्धि प्रवचनस्य च जायते वत्सलत्वं तपोवृद्धि परोपकारवर्जितः आचार्यपाठकादीनां वैयावृत्तेन संभवेत् धर्मध्यानं मनस्वस्थं पीडादुर्ध्याननाशनम्. वैयावृत्ती अविधातृणां विचिकित्सा परीक्षा. जे वैयावृत्ती करणारे जे साधक असतात, साधू असतात, त्यांच्या विचिकित्साचं पूर्ण क्षय झालं पाहिजे. परीक्षय पूर्ण क्षय झाला पाहिजे, म्हणजे त्यांच्यातलं किळस भाव, जुगुप्सा भाव गेलं पाहिजे. काही साधूंना आजार झाले असतात, काही साधू रोगी असतात, तर त्या साधूंच्या जखमावर मलम लावताना काही वेळेला जखमेत जीवजंतू झालेले असतात, तर ती किळस भाव न भरता काही वेळेला अशा लोकांच्या मलमूत्रातून सुद्धा दुर्गंध येतो, तर त्याची शुद्धी करत असताना किळस भाव करायचं नाही. लक्षात आम्ही ही वैयावृत्तीची भावना आहे ना, ती अपूर्व सागर महाराजांच्या ग्रंथी. काय अपूर्व सागर महाराजांच्याकडे वैयावृत्ती? अशोक कर्माच्या उदय ती दिदी जो, पण दिदी ती मयुरी दिदी सुद्धा तिथं होती ना, तिथं धामणीमध्ये आम्ही स्वतः बघितले. वळीवड्याच्या श्रावकांची सल्लेख नव्हती, त्यांना इथे कॅन्सर झाला. ते राजू वळवडे, ते मुक्त 27 लाखाचा ज्यांनी सव्वा चातुर्मासात स्थापना घेतला होता, त्यांचे वडील असं पूर्ण हे कॅन्सरनं त्यांचं हे झालेलं होतं, जखम होती, लहान लहान जीव असणार. पण दिदी ती मयुरी दिदी त्यांचं ते मलम ड्रेसिंग करत असताना हातात कधी ग्लोव्ज घातले, नाकाला कधी मास्क घातली. एक दिवस ते करत असताना त्यांना मी असं धरलो होतो आणि तोंड असं धरलो, तेव्हा अपूर्व सागर महाराजांनी मला उठवले तिथनं,
जा म्हणे, तुझ्यात योग्यता नाही सेवा करण्याची, तुझ्या तरुणपणाचा घमंड आहे म्हणजे तुझं कातडा अजून मजबूत आहे म्हणून तुला गर्व आहे, पण कधी तर म्हाताराची कधीतरी कातडं चर्म क्षीण होईल आणि मग जे तुझ्यात आहे तेच यांच्यात आहे आणि यांच्यात आहे ते तुझ्यात आहे. ते तू आता जर असं केलास तर तुझी सेवा म्हातारपणा. खरं आज आम्हाला हे समाधीची भावना, वयोवृत्तीची भावना, सेवेची भावना अत्यंत निर्विकल्प म्हणजे चिकित्सा असं विचिकित्सा गैरभाव न करता ज्या आम्हाला सेवा करायचे भाव आहे ही सगळी देणगी आम्हाला अपुरूच महाराजांची. कधीच आम्ही त्यांचे उपकार विसरू शकत नाही, कधीच. फार सेवा करायची भाव, पण कुठल्या पूर्वभावातल्या कर्माचा उदय झाला आणि गोष्टी अशा घडल्या आम्हाला कळलं नाही. पण ज्या प्रसंगाला ज्या साधू जी श्रावक जी लोक जी केले त्यांचं करायलाच पाहिजे. मुरावटे विमते मुरावटे किती साधूंची किती श्रावकांची. मग आम्ही एकदा विचार करतोय एवढी सेवा एवढी वैयक्तिक करणाऱ्या एवढ्या महान सेवकांची कुठल्या तर पूर्वकर्मातील अशोक कर्माच्या उदयात काही वेळेला अशी व्यवस्था घडतात. मग आमच्यासारख्यांचं काय असणार आहे. म्हणून मी कायम देवी लोकांना ते सांगतो, आपल्या संघात येणाऱ्या वयोवृद्ध लोकांच्या खोलीत आपण राहिलं पाहिजे, आपल्या खोलीत त्यांना घेतलं पाहिजे, त्यांची सेवा आपण केली पाहिजे, आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे बघितलं पाहिजे. तर हे तुम्ही जे सारखं सारखं आजारी पडणं या सगळ्या गोष्टी त्या पूर्व अशुभ कर्माच्या उदयात या गोष्टी होतात आणि हे जर सगळं जर निर्जरित करायचं असेल तर एकमेव त्याला कारण आहे वैयक्ती आणि सेवा, औषधदान. या आपण म्हणतोय आपल्याला चेष्टेत वाटतंय आता माताजींच्या बरोबर माझी संलग्न होत्याला कोणाष्ट म्हणायच नाही. माताजींची संलग्नता आम्ही किती चांगल्या पद्धतीने करीन, आम्ही सेवेचे भाव ठेवले पाहिजे. आपण स्वतःला एवढं कमजोर आणि स्वतःला असं समजायचंच नाही की आम्हाला हे कसं करायला मिळेल. महाराजांनी आम्हाला माताजींची वैयक्ती त्यांना आहार देऊ शकत नाही, त्यांचा आम्ही हात पाय दाबू शकत नाही, काय नाही. तर त्यांना धर्मध्यानामध्ये कसं गुंतवेन, त्यांना आजूबाजूला त्यांच्या शरीराला पोषक असं कसं वातावरण आम्ही करेन, त्या मुलांना घेऊन आम्ही ती सेवा ती व्यवस्थापन कसे करेन, त्यांच्यासाठी पुढे बसून आम्ही भक्ती कसं करेन, स्वाध्याय कसं करेन, या सगळ्या गोष्टींच्याकडं आळस सोडून किळसभाव त्यागून अत्यंत चांगल्या निर्मळ भावनेनं आम्ही ही सगळी सेवा केली पाहिजे. म्हणून निर्विक चिकित्सा अंगाचं पूर्णपणे पालन करत तीर्थंकर प्रकृती आदी श्रेष्ठ पुण्यबंधाचं कारण आहे आणि अशा समस्त संसार मी यश पाहित आहे. समस्त संसारामध्ये वैयक्तिक करण्याचं यश पाहित अपने संघ में मान्यता बढ़ती है, आपल्या संघामध्ये मान्यता बढ़ते, रत्नत्रयाची विशुद्धि होते, साधर्मी जनों के साथ अत्यंत प्रेम करता है, तपस्या की वृद्धि होती है और सर्वोत्कृष्ट परोपकार होता है. आचार्य व उपाध्याय आदि की वैयावृत्ति करने से धर्म ध्यान उत्पन्न होता है, मन निराकुल होता है तथा पीड़ा और दुर्ध्यान का सर्वथा नाश हो जाता है. या सगळ्या गोष्टी वैयक्तिक होतात. म्हणून साधू विहार करत आले. आपण पहिल्यांदा साधूंना आपल्या खोलीतच त्यांना निवासस्थान देता येईल का, आपल्या खोलीतच त्यांची व्यवस्था करता येईल का, अशी आपल्याकडे व्यवस्था असते. आपण काय करतोय, त्या साधूंना तर खोली देतोय, आपल्या खोलीत राहण्याची व्यवस्था सरळ जागेची आपण त्यांना करतोय, पण आम्ही दुसऱ्या खोलीत
बाहेर जाण्याचा प्रयत्न होतो. ते साधू कधीच तुमची खोली स्वीकारणार नाही, कारण त्यांच्याकडे धर्म नाही ना. ते म्हणणार मी आज हवंय आणि मी त्यांच्या खोलीत मला राहायची व्यवस्था करून ते स्वतः घरी राहत असतील तर ते पण येणाऱ्या साधूंना त्याचा दोष असतो, पाप असतो. पाप लागतंय, कारण त्यांनी तुमच्या पूर्वी तुम्ही पहिला आपण राहिलो येऊन तिथं आणि आपण बाहेर जाऊन त्यांना इतर रामा म्हणणं हे त्यांच्यासाठी सुद्धा दोष होतो. आचार्य महाराज असतील तर ठीक आहे, तुम्ही त्यांना स्वतंत्र होऊन द्यायला पाहिजे, पण आचार्य महाराज नसतील, आपले साधर्मीच मुनी असतील तर आपण बाहेर म्हणजे त्यांच्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्यपूर्वक बाहेर जायचं नाही. उलट त्यांच्या खोलीतच आपण राहून त्यांची वयावती करून स्वाध्यायात अतिक्रमणात त्यांचं मन लावण्याचा प्रयत्न करायचा. आणि जोपर्यंत मिळून मिसळून आपल्या खोलीत दुसऱ्या साधूंना दुसऱ्यांच्या खोलीत आपण जो एकमेक मिळून मिसळून राहून एकमेकांची वयावती करायची, सेवा शुश्रूषा करायचं, धर्मध्यान करायचे भाव आपल्यासारख्या साधूंना, व्रतींना, आर्यिकांना, श्रावक श्राविकांना येणार नाही, तोपर्यंत वयावतीच होणार नाही. म्हणून मिळून मिसळून राहून एकमेकांची सेवा शुश्रूषा करणं हा तीर्थंकर प्रकृतीच्या बंधनानिमित्त आहे. म्हणून ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपल्याला आम्हाला तर कधीच आमच्या संघात आमच्या खोलीतून कोण राहिलं तरी विकल्प होत नाही, आपल्याला कोणाच्या खोलीत जाऊन राहावं म्हटलं तरी विकल्प नाही. जेवढे 4-8 दिवस त्यांच्याबरोबर राहायचं आहे तेवढं त्यांना जर कुठला त्रास होणार नाही, कष्ट होणार नाही असं राहायचं निघून राहायचं. एक ठिकाणी विहारात एकच खोल्या असतात, व्यवस्थाच होत नाही, 2-2 साधू असतात. आता आम्ही आचार्य महाराज म्हणून आम्ही खोलीत एका राहायचं आणि आपल्या संघातल्या शिष्यांना साधूंना बाहेर वरांड्यात झोपवण्याचं कितपत योग्य आहे सांगा? कुठं वाचलंय भाऊ आमच्यावर, कुठं करुणा भाऊ राहील? उलट अशा वेळेला आचार्यांनी आपल्या संघातल्या साधूंची व्यवस्था पहिला करावी आणि आपण बाहेर झोपायला लागलं तर चालेल. सिद्धोरपूरच्या जवळ अत्यंत थंड होती, सिद्धोरपूरच्या जवळ अत्यंत थंड होती आणि जंगलात वाटत एकाच वस्तीची ते बडावा काय काय गाव आहे तिथून सिद्धोरपूर पर्यंत वाटत एकाच ठिकाणी ते जंगलात ते हिंदू धर्माचं एक मठ गौशाळा काय असं काय होतं, एवढंच होतं. आणि किती खोली असेल, ही गुरुजी तुम्ही आता बाहेर मागे तयार केलाय हा, ही खोली आणि जरा मोठी आहे, ही खोली मागली. आता आमची खोली गेली वर तेवढी किंवा चरा एखादी खर्ची जास्त असेल एवढी मोठी. आम्ही 2 साधू आणि 9-10 मुलं होती. जंगल एवढं होतं की तिथं आजूबाजूला प्राण्यांची फार अडचण होती, सगळी पोरं. आणि त्याच्यात कोण समुद्र विजय सारखा बारका माणूस हष्ट्याचा समुद्र विजय सारखा लहान माणूस त्याच्यात. पण आम्ही सांगितलं नाही. एकच दिवाण होतं, त्या दिवाणावर मी झोपलो, त्याच्या खाली महाराजजी झोपले, त्या दिवाणाच्या खाली. आणि तेवढ्या खोलीत 10 पोरांनी घेऊन आम्ही महाराज मोठेपणा सांगत नाही. हे सन्मती सागर महाराजांनी आम्हाला शिकवलेलं गुण आहे. सन्मती सागर महाराज एवढे मोठे आचार्य असून कधी असे एकटे झोपत नव्हते. आणि गर्दी असेल तर सगळ्या ब्रह्मचार्यांना पण त्या खोलीत घेऊन झोपत होते. आम्ही आमच्या गुरूंनी आम्हाला काय सांगितलं ते आम्हाला स्वीकारलं. आम्ही मस्त आमच्या ब्रह्मचार्यांना म्हणतोय ये जाऊ आमच्या खोलीत. पण आता ब्रह्मचार्यांना सगळ्यांना स्वतंत्र गौप्र मार्ग मोठे भैया काय आता कोण सांगायचे नाही. सगळ्यांनी मिळून मिसळून राहून असं जीवन जगून एकमेकांची वैयक्तिक करण्याचे भाव असले पाहिजे. ते वैयक्तिक गुण तुमच्यात आमच्यात सगळ्यांच्यात येऊ दे. ह्याच्यात काही त्रुटी असेल, कमतरता असेल,
ही वयोवृत्ती करताना अंतरंगात कुठं प्रदर्शनाचे भाव असतील, अंतरंगामध्ये कुठं किळस जुगुप्सा भाव येत असेल तर हे भगवान आपल्या कृपेनं गुरूंच्या आशीर्वादानं ती सगळी ग्लानी, ती किळस भाव, ती जुगुप्सा भाव निघून जाऊ दे आणि निर्वी चिकित्सा अंगपूर्वक कर्तव्याने सेवा भावनाने परोपकाराची भूमिका न ठेवता त्या ठिकाणी वयोवृत्ती गुण आमच्या सगळ्यांच्यात येऊ दे अशी मंगलमय भावना या ठिकाणी जिनेश्वर भगवंतांची चरणी करू. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, कोई कृपा अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.